नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. Yesterday we have seen about the relationship between circular motion and the centripetal force. Now today we are going to see about Kepler's law. आज आपण केपलरच्या नियमांविषयी अधिक माहिती घेऊया. फ्रेंड्स, प्लॅनेटरी मोशन हॅड बीन ऑब्झर्व्ड बाय ॲस्ट्रॉनॉमर्स सिन्स एन्शियंट टाईम. अगदी पूर्वीच्या काळापासूनच खगोलशास्त्रज्ञांना प्लॅनेटरी मोशन म्हणजेच ग्रहांची फिरण्याची दिशा, गती याविषयी अधिक माहिती किंवा अधिक जाणून घेण्याविषयी उत्सुकता होती. बिफोर गॅलिलिओ ऑल ऑब्झर्वेशन्स ऑफ द प्लॅनेट पोझिशन्स वेअर मेड विथ नेकेड आईज. म्हणजे गॅलिलिओच्या दुर्बिणीच्या शोधाच्या आधी हे सगळी जी काही ऑब्झर्वेशन्स केली जायची ग्रहांविषयीची, ही सगळी केवळ उघड्या डोळ्यांनी पाहूनच त्या ठिकाणी ती निरीक्षणं नोंदवली जायची. By the 16th century, a lot of data were available about planetary position and the motion. 16व्या शतकापर्यंत अशा निरीक्षणातून बरीचशी माहिती ही त्या ठिकाणी एकत्रित झालेली होती. जॉन्स केपलर स्टडीड ऑल दिस डाटा. केपलर यांनी ह्या संपूर्ण माहितीचं नीट ॲनालिसिस केलं, इंटरप्रिटेशन केलं, त्याचा अभ्यास केला. अँड फ्रॉम दिस ही नोटीस दॅट द मोशन ऑफ प्लॅनेट फॉलोज सर्टन लॉ. आणि हे संपूर्ण माहितीच्या आधारे त्यांच्या असं लक्षात आलं की ग्रह हे एका विशिष्ट नियमांच्या आधारेच सूर्याभोवती परिभ्रमण करीत असतात किंवा रिव्हॉल्व हे होत असतात. नाऊ काय आहेत हे नेमके केपलरने मांडलेले 3 लॉ बघूया. द व्हेरी फर्स्ट लॉ, केपलर्स फर्स्ट लॉ, काय विधान दिलेलं आहे? द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. म्हणजेच निरीक्षणातून किंवा मिळालेल्या माहितीतनं केपलरने जे पहिलं विधान केलेलं आहे ते असं आहे की द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स. म्हणजे ग्रहांची सूर्याभोवती परिभ्रमण करण्याची जी काही कक्षा आहे इट इज अन इलिप्स. ती वर्तुळ नाही आहे, तर ती काय आहे? इलिप्स आहे, म्हणजे लंबवर्तुळाकार आहे. आकृतीमध्ये तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता डिफरन्स बिटवीन सर्कल अँड द इलिप्स. विद्यार्थी मित्रांनो, सर्कल किंवा वर्तुळ याला एकच केंद्रबिंदू असतो, तर इलिप्स वी कॅन ड्रॉ विथ अ 2 सेंटर. आणि त्या एका सेंटरला फोकस असं म्हणतो. ज्यावेळेस अनेक वचन असतं त्याला आपण फोकाय असं या ठिकाणी म्हणतो. मग द ऑर्बिट ऑफ स्टेटमेंट म्हणतंय द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. म्हणजे आकृतीत तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता इलिप्स इज शोन अँड द 2 डॉट्स दे शोज द फोकस अँड ॲट वन ऑफ द डॉट or at one of the focus there is the sun. You can see the diagram below on the screen. Sun is located at one of the focus and that blue color planet, that is earth, it is revolving around that sun, and the orbit it is not in circular manner, it is in a elliptical manner. So what is the first law of Kepler? The orbit of a planet is an ellipse with the sun at one of the foci. सेंटेन्स फार महत्त्वाचं आहे, नीट लक्षात ठेवा परीक्षा दृष्टिकोनातनं. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स with the sun at one of the foci. Now going for the Kepler's second law. काय म्हणतोय सेकंड लॉ बघूया. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजेच ग्रह हा एका विशिष्ट वेळेमध्ये, एका समान वेळेमध्ये समान अंतर किंवा समान एरिया हा कव्हर करीत असतो, असं केपलरने सेकंड लॉ मध्ये म्हटलंय. एक्झॅक्टली नेमकं काय आहे बघूया. You can see in the diagram when now first of all consider the case number 1. Sun is shown with the letter S and initially the planet is at the position of A. सुरुवातीला ग्रह हा कुठे आहे? A ह्या ठिकाणी आहे. आफ्टर सर्टन इंटरवल ऑफ टाइम, एका फिक्स कालावधीनंतर तो प्लॅनेट ए पासून कुठे पोहोचलेला आहे? बी पर्यंत पोहोचलाय आणि त्याने कव्हर केलेला जो एरिया आहे इट इज शोन विथ द ट्रायंगल SAB. कोणत्या ट्रायंगलने दाखवला आहे तो? SAB ने दाखवलेला आहे. मग SA पासून SB पर्यंत पोहोचण्याचा जो काही कालावधी आहे तो कालावधी, त्या कालावधीचं जर का आपण मेजरमेंट केलं तर इट इज एक्झॅक्टली इक्वल टू दॅट ऑफ द एरिया कव्हर बाय दॅट प्लॅनेट फ्रॉम रिचिंग फ्रॉम CS टू CD इन केस नंबर 2. दुसरी केस जर का आपण त्या ठिकाणी पाहिली तर ज्यावेळेस तो प्लॅनेट C ह्या पॉईंटवरती होता आणि तेवढ्याच समान कालावधीमध्ये त्याच इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये जेव्हा तो D पर्यंत पोहोचतो त्याने कव्हर केलेला जो काही एरिया आहे शोन बाय ट्रायंगल CSD
त्याचा एरिया आणि केस नंबर 1 मधला एरिया SABचा हे दोन्ही एरिया कसे दिसतात बरं आपल्याला कसे मिळतात सारखे मिळतात. सेम इज द केस फॉर थर्ड केस. इनिशियली द प्लॅनेट इज ॲट E and reaches after certain interval of time to F. So the area covered is SEF. Again it is exactly equal to the case number 1 and 2. म्हणजेच केपलरचा जो सेकंड लॉ सांगतोय काय, द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन sweeps equal area in equal interval of time, and from this we can write the statement as area of triangle SAB is equal to area of triangle CSD is equal to area of triangle ESF. Now going for the Kepler's third law. काय केपलरचा तिसरा नियम. The square of its period of revolution around the sun is directly proportional to the cube of the mean distance of the planet from the sun. बघा स्टेटमेंट पुन्हा. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्युशन अराउंड द सन. पिरियड म्हणजे कालावधी. वी हॅव टेकन द लेटर T फॉर दिस. मग टीचा स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रिव्होल्युशन म्हणजे परिभ्रमण कालाचा वर्ग हा कोणाच्या समचलनामध्ये आहे, कोणाच्या डायरेक्टली प्रोपोर्शनलमध्ये आहे. इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब of the mean distance of the planet from the sun. म्हणजेच त्या ग्रहाचं सूर्यापासूनचं जे काही सरासरी अंतर आहे त्या सरासरी अंतराच्या घनाच्या बरोबर ते समानुपाती त्या ठिकाणी ते असतं. सो thus if R is the average distance of a planet from the sun and T is the period of revolution, then we can write mathematically as T square is directly proportional to R cube. What it is? T square directly proportional to R cube. म्हणजेच square of its period of revolution around the sun is directly proportional to the cube of mean distance of planet from the sun. Now if we omit the sign of proportionality, what we can write? T square is equal to K into R cube. So T square upon R cube is equal to K, that is constant. म्हणजेच या ठिकाणी परिभ्रमण कालाचा वर्ग हा कोणाच्या समानुपाती असतो, तर त्या ग्रहाचं सूर्यापासूनचं सरासरी अंतराच्या घनाच्या तो समानुपाती त्या ठिकाणी तो असतो. एक क्वेश्चन आपल्याला टेक्स्टबुकमध्ये विचारलेला आहे शेवटी. व्हॉट इफ द एरिया ESF इन द फिगर इज इक्वल टू द एरिया ASB, व्हॉट विल यू इन्फर अबाउट EF? जर का त्या ठिकाणी एरिया ESF अँड दॅट ऑफ द ASB म्हणजे केस नंबर 1 आणि केस नंबर 3 या दोघांचे एरिया जर का समान असतील तर EF विषयी तुम्ही त्या ठिकाणी काय विधान कराल? नाउ फॉर answering this question we have to take the help of Kepler's second law. काय म्हटलं होतं सेकंड लॉ मध्ये त्या ठिकाणी त्यांनी की इन अ डेफिनेट इंटरवल, इन अ सेम इंटरवल ऑफ टाइम प्रत्येक ग्रह हा काय करत असतो, त्याच्या पहिल्या बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत पोहोचण्याकरता समान एरिया कव्हर करत असतो. याचाच अर्थ या ठिकाणी काय होतो आहे की E पासून F पर्यंत त्याला जो काही कालावधी लागलेला आहे हा कालावधी कसा असेल बरं, सारखा असेल आणि त्याने कव्हर केलेला एरिया सुद्धा कसा राहणार आहे, इट इज एक्झॅक्टली इक्वल टू दॅट ऑफ द AB. म्हणजेच ट्रायंगल ASB आणि ट्रायंगल ESF या दोघांमध्ये एरिया हे या दोघांचे एरिया हे कसे राहणार आहेत बरं, समसमान राहणार आहेत. जस्ट रिकॉल ऑल द 3 लॉज इन अ व्हेरी फ्यू सेकंड्स. व्हॉट इज द फर्स्ट लॉ? द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स अँड सन इज ॲट वन ऑफ द फोकाय. व्हॉट इज द स्टेटमेंट फॉर सेकंड लॉ ऑफ केपलर? The line joining the planet and the sun sweeps equal area in equal interval of time. And what is the third law? The square of its period of revolution around the sun is directly proportional to the cube of the mean distance of planet from the sun. केपलरचे हे तीनही लॉ परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत. राईट डाऊन ऑल these 3 statements in your notebook. Thank you for today.